वसई विरार महानगरपालिकेच्या 5 वर्षाच्या कारभारावर भ्रष्टाचाराचे सावट, श्वेतपत्रिका व विशेष लेखा परीक्षणाची मागणी। वसई विरार महानगरपालिकेच्या 5 वर्षाच्या प्रशासकीय कारभारात कोट्यवधी रुपयांचे घोटाळे, अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याची गंभीर आरोप विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी केला आहे। या सर्व कामांची श्वेतपत्रिका काढून विशेष लेखा परीक्षण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली असून याबाबत 5 मार्च 2026 रोजी महापौर अजीव पाटील आणि आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांना पत्र देण्यात आले आहे। 150 कोटींच्या मनुष्यबळ निविदा प्रक्रियेत संशयास्पद ठेकेदारांना संधी देणे, तलाव सुशोभीकरणासाठी 6.75 कोटींचा आवाजवी खर्च, वाहन भत्ता घेत असतानाही अधिकाऱ्यांकडून पालिकेची वाहने वापरणे, घरपट्टी सर्वेक्षणासाठी खासगी कंपनीला 9% मानधन देणे, तसेच शहरात वाढलेली 10,000हून अधिक अनधिकृत बांधकामे या मुद्द्यांवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे। या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचे गैरप्रकार उघडकीस येतील असा दावा मनोज पाटील यांनी केला आहे। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, विरार। तुमच्याच कारभाराची श्वेतपत्रिका मागणी केलेली आहे, काय नेमकं प्रकरण आहे? नाही, कसं आहे की प्रशासकीय काळामध्ये अनेक विषय असे आहेत की जे प्रचंड संशयास्पद आहेत। मी काल या संदर्भात सन्माननीय आयुक्त साहेब आणि महापौर साहेबांना लेखी पत्र दिलेलं आहे आणि ह्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनेक असे विषय कामाचे झालेले आहेत की ज्याच्यामध्ये लोकांना संशय आहे, अनियमितता झाल्याचा, भ्रष्टाचार झाल्याचा किंवा जी आवश्यक अनावश्यक कामं काढल्याचा जो लोकांचा आरोप आहे। विशेषतः शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारकडून जो निधी आलेला तो निधी योग्य प्रमाणे वापरला गेला नाही। अनेक विषयामध्ये ज्या अनावश्यक जे टेंडर्स आहेत ती काढली गेली। विशेषतः आरोग्य विभागामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर कामं केली गेली, टेंडर्स काढली गेली, त्याचीही माहिती लोकांपर्यंत नाही आहे आणि अशामुळे महापालिकेला करोडो रुपयाचा लॉस झालेला आहे आणि ती कामही अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत। त्यामुळे आम्ही महापालिकेकडे मागणी केलेली आहे की प्रशासकीय काळामध्ये जी काही कामं झाली, जे काही कार्यादेश दिले, जे काही टेंडर निघाली, या सगळ्यांची स्पेशल ऑडिट करावं आणि याची श्वेतपत्रिका लोकांसमोर मांडावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। त्या माध्यमातून प्रशासकीय काळामध्ये जी जी कामं झाली त्याच्या समोर लोकांमध्ये जो संशय आहे, कारण या प्रशासकीय काळामध्ये लोकप्रतिनिधी नव्हते त्यामुळे लोकांना योग्य ती माहिती मिळाली नाही। आता आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आहोत, परंतु 5 वर्षाचा कारभाराविषयी लोकांमध्ये आजही संशय आहे, तो संशय दूर केला जावा म्हणून आमची मागणी आहे की प्रशासनाने या संदर्भात व्हाईट पेपर म्हणजे श्वेतपत्रिका काढावी आणि याचं विशेष ऑडिट करून घ्यावं। हिंदी।